आता काय डोलीबाई? आज माझा बर्थडे नाहीये. काय काय काय? आज माझा बर्थडे नाहीये. पण मग ती फुलं वगैरे तुमच्या घरी ते श्रीखंडे म्हणून लिहिलं ते. म्हणजे मोनिका श्रीखंडे मॅडम नाही, ते डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे मॅडम. आईचा बर्थडे आहे आज. आई शपथ डॉलीबाई, तुम्ही म्हणजे सॉलिड आहात. तुम्ही आपल्याला मामू बनवलं एकदम. आय एम सॉरी. म्हणजे तुम्ही इतके एफर्ट्स घेत होतात ना, मला सगळं खूप छान वाटत होतं म्हणून मी नाही सांगितलं तुम्हाला. जाऊ दे डॉलीबाई, ती दुनिया तुमचा बर्थडे ना कधी पण सेलिब्रेट करू दे, पण आजचा दिवस ना आपल्यासाठी एकदम स्पेशल. आपण तुमचा बर्थडे ना याच दिवशी आपण सेलिब्रेट करणार. काय डॉलीबाई, आज या स्पेशल दिवशी तुमच्या बर्थडेला आपल्याकडनं एक स्पेशल गिफ्ट. डॉलीबाई, या स्पेशल डेला स्पेशल माणसासाठी आपल्याकडनं एकदम स्पेशल गिफ्ट. थँक्यू सो मच. आले आले बजाओ बजाओ. काय काय झालं भाई, का थांबवला? अरे आज डॉलीबाईचा बर्थडे नाही आहे. काय काय सांगतो तू? अरे सत्यात तू म्हणजे ना काय सांगायची सोयच नाही तुला. प्रत्येक वेळी काम उलटा करत असतो. अरे किती वेळ माती खातो रे तू. सॉरी बोल पहिले डॉलीबाईंना. सॉरी सॉरी डॉली भाई, ते कसं आहे ते आपल्या या पांड्याने सांगितलं आपल्याला. नाही काय झालं, सॉरी 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 डॉली बहिणी सॉरी. एक मिनिट नाही हो, डॉलीबाई, आपण सॉरी बोलतो यांच्याकडे. भाई प्लीज 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 देवा. इनफॅक्ट तुम्ही कुणीच मला सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. मी खरं सांगू का, इतकं सुंदर प्लॅनिंग माझ्यासाठी आजपर्यंत कुणीच केलं नव्हतं. खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. हा पण सगळं फेल गेला ना. नाही देवा, का असं वाटतंय तुम्हाला? असं काही नाही झालेलं. इनफॅक्ट मला खूप बरं वाटलंय. म्हणजे कसं असतं ना की जवळच कुठे जायचं असेल तर आपण एकटा प्रवास करून पटपट तिथे पोहोचू शकतो. पण जर का लांबचा पल्ला गाठायचा असेल ना तर कुणाची तरी सोबत हवी. तेव्हा मला एका दिवसाचा नाही, एका क्षणाचा नाही, मला आयुष्यभराचा टप्पा तुमच्या बरोबर गाठायचा. प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर जगायचं. मग आनंदाचं असो, दुःखाचं असो, काहीही असू दे. त्यामुळे खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं. डॉलीबाई, हे असं असेल ना तर एक सांगू तुम्हाला. डॉलीबाई, आता तर कुठे तुमचा प्रवास सुरू झालाय. सीट बेल्ट बांधा. उद्या बघा कसा पुढचा गिअर पडतो. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. घ्या तुमची कॉफी. सगळे फ्रेंड्स कुठे गेले? तयारी करतात कसली पार्टीची. आता कसली पार्टी आहे? डॉलीबाई, अभी तो पार्टी शुरू हुई है. बापरे, तुमचं तुम्ही काय तो गोंधळ घाला. मी जरा रात्रीच्या जेवणाची तयारी करते. बर. देवा आहात ना तुम्ही? देवा 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 देवा. कबीर कबीर. देवा देवा कुठे गेला?
होतं तुम्ही? तुम्हाला माहितीये मला अंधाराची भीती वाटते. हे माय गॉड, सगळं कधी सजवलं इतक्या पटकन? बापरे, मला कळलं पण हे काय आहे? अरे माहिती नाही काय? बोली तो पैचना नाही क्या? अरे मामू, आपण मुन्नाबाई अरे देवाबाई. तुम्ही काय स्वतःला मुन्नाबाई समजताय? टाक 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 टाक. तू बर्थडे कब है? अरे ओ सामा, कब है रे बर्थडे? बर्थडे कब है? डॉली बहनी, हैप्पी बर्थडे. तू ओ माय गॉड, समझो मर गया. गब्बर आणि मुन्नाबाई, तुम्ही 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 दोघं असे एकत्र उभे राहा. नाही नाही, प्लीज अहो, प्लीज डॉली, प्लीज काय पण काय? नाही, मला फोटो काढायचा आहे. प्लीज प्लीज एकत्र उभे राहा. स्माइल प्लीज. चल 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 बाजू और डिस्पेंसरी. अरे बोले तो तुम्हें अपने को पहचाना भी नहीं रे. बोले तो सुबह हो गई मामू. अरे फोटो लाइट कोबरा इधर है रे. भाई अब पोंदो भाई. माय गॉड, सर्किट. बापरे, किती छान दिसताय तुम्ही दोघं. सर्किट, मुन्नाबाई आणि गब्बर. वाव. इकडे इकडे मला एक फोटो द्या प्लीज. कम ऑन. स्माइल. अरे ओ साहब, कितने आदमी थे रे? वो एक दो तीन, ते आज 3 सरदार. तू आदमी 3 और गोली 2. बहुत ना इंसाफी है रे. क्या समझ कर आए थे कि सरदार खुश होगा, शाबाशी देगा? वो सॉल्ट. वो सरदार, मैंने आपका नमक खाया है सरदार. अब गोली खा. नहीं, बचाओ 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 बचाओ. नहीं, बसंती हम किसी को नहीं छोड़ेंगे. सरदार, मारो इसे. भागने की कोशिश मत करो. तुम यहाँ आओ. पुलिस ने तुम्हें चारों तरफ से घेर लिया है. तुम्हें क्या अलग से बताना पड़ेगा. जमणार आहे का हे? सिम्बा जमणार आहे का तुला? मॅम, जे मला माहिती नाही ते सांगा ना. टेल मी समथिंग आय डोंट नो. बच्चीस. बापरे, हसून हसून मेले. माय गॉड, काय काय प्रकार काय हा सगळा? मॅम, थीम पार्टी आहे, थीम पार्टी. आणि अंडरवर्ल्ड थीम आहे. अंडरवर्ल्ड. ओ आय सी, म्हणून तुम्ही सगळेजण हे असे विलन्स झालाय. हे मला पण आधी सांगायचं ना की असं पार्टी वगैरे, मग मी पण काहीतरी एक छानसा ड्रेस घातला असता. अरे काय डॉली मॅडम. बहिणी बहिणी, आम्ही तुम्हाला कसं काय विसरू. तुमच्यासाठी तर एकदम असा खास स्पेशल ड्रेस आणलाय आपण. स्पेशल. कुठे ते राधा. हा, एक मिनिट. कॉन्स्टेबल राधा. अरे बापरे, राधा पण आहे. मॅम, हा ड्रेस खास तुमच्यासाठी. रे, केवढं केलंय तुम्ही सगळ्यांनी. ह्या सगळ्या विलन्स कडून. म्हणजे पार्टीसाठी खास ड्रेस आहे. तुम्ही प्लीज ड्रेस चेंज करून या ना मॅम. तुम्ही सगळ्यांनी हे सगळं केवढं अरेंज केलंय माझ्यासाठी. थँक्यू सो मच.
पण एक सांगू, तुम्ही सगळेजण ना म्हणजे इतके खरे विलन्स वाटताय. नशीब मी तुम्हाला ओळखते म्हणून ठीक आहे. ओळखत नसते ना तर मला हार्ट अटॅक आला असता. मॅम, समजा हे सगळे खरोखरचे गुंड असते तर? म्हणजे मॅम, जस्ट इमॅजिन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर या सर्व गुंडांचा देवा सर्वात मोठा डॉन आहे, हे जर तुम्हाला कळलं तर काय वाटेल तुम्हाला? देवाचं हार्ट इतकं प्युअर आहे ना की ते साधे गुंड असू शकत नाही. डॉन काय असणार? मॅडम क्या बात आहे, काय उत्तर दिलंय, कमाल, सही जवाब, मस्तच, एकदम मस्त. चला तर पार्टी चालू करूयात. मॅम प्लीज तुम्ही लवकर चेंज करून या ना, नाही तर पार्टीला उशीर होईल. सत्या, आम्ही केकची तयारी करतो. आलो. राधा चल. राधा थोडं पाणी दे ना. राधा पाणी दे ना थोडं. राधा. कबीर, काय आहे? जरा नीट बघ ना. माझा सगळा ड्रेस खराब झाला. राधा, तुला तुझ्या ड्रेसचं पडलंय आणि तुझ्यामुळे पार्टी खराब झाली असती त्याचं काय? माझ्यामुळे? नाही तर काय. तुला सगळे इतक्या मस्त मूड मध्ये आहेत, पार्टी एन्जॉय करतायत, त्यात हे असं काही विचारायची गरज होती का? अरे पण मी काय केलंय? म्हणजे सगळे मजाच करतायत आणि मी पण मजा केली. हो का? मग हे असले प्रश्न का विचारलेस? अरे मी पण मजेतच प्रश्न विचारला, पण बाकीचे का सगळे सिरियस झाले त्याच्यावर? नाही, हा प्रश्न तूच त्यांना विचार ना. तुला नाही का ऑड वाटलं? राधा, तुला जे मी सांगणार आहे ना ते तू करणं शक्य नाहीच आहे, पण निदान आजचा दिवस ट्राय कर. आजचा दिवस ना देवासाठी तुझा असलेला हा राग आहे ना जरा बाजूला ठेव. कारण तुला जरी आवडत नसलं ना तरी बाकीचे एन्जॉय करतायत, मजा करतायत. आणि देवा किती उत्साहाने मॅमसाठी काय काय करतोय. आणि तुला जर हे सहन होत नसेल ना तर निदान आमचा मूड तरी खराब करू नकोस प्लीज. अरे सत्या, अरे एक नंबर दिसतो तू रे. एकदम त्या शोले मधल्या सेम टू सेम गब्बर सारखा दिसतोय. भाई आपला सोड, इथे आता जे शोले भडकले ना ते बघ. पण तुला कधीपासून सांगतोय, पण तुला समजत का नाही रे? राधा परत काहीतरी लोचा करणार, मोठा तमाशा करणार आहे ती बघ. अरे सत्या, आपल्याला नाही वाटत तसं काय. बाय, तू समजतो तेवढी सरळ नाहीये ती. आता इथे जेवढे विलन आहेत ना त्या सगळ्या विलनना टेन्शन देईल एवढी मोठी विलन आहे ही राधा. काय तिचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला. अरे हा देवा, अरे मला काय वाटतं, आज तू डॉली वहिनींना खरं काय ते सांगून टाक. अरे येडा बिडास काय? अरे देवा, मला खात्री आहे तुझ्या प्रेमात एवढी ताकद आहे ना, डॉली बाई आज तुला नाही म्हणणार नाही. आणि आज त्या एवढ्या खुश आहेत ना, सगळं विसरून त्या आज तुला माफही करतील. नाही पांडे, आज आपल्याला नाही जमणार आहे. अरे बघितलंस ना, डॉली केवढ्या खुश आहे आज. अरे आज त्यांना एन्जॉय करू दे रे, धमाल करू दे. अरे काही झालं ना तर त्याच्या चेहऱ्यावरचा स्माइल काय जाता का म्हणे. हा, त्यासाठी हा देवा काय पण करेल.
इथे दुखायला लागलो. मी कधीच असा ड्रेस घातला नाहीये. हो डॉलीबाई, एक नंबर दिसते. तुम्ही काय सांगू, खरंच. चला चला चला, केक पण रेडी आहे मस्त. अरे हा. मॅम, लुकिंग फॅब. थँक्यू. राधा, तुम्ही का नाही चेंज केलं? इनफॅक्ट तुम्ही थीम प्रमाणे काहीतरी ड्रेसअप करायला हवं होतं ना. हा मॅम, म्हणजे तयार व्हायला काहीच हरकत नव्हती, पण मला ती अंडरवर्ल्डची थीम एवढी नाही आवडली. राधा, परत कबीर, का नाही आवडली राधा तुम्हाला ही थीम? हा म्हणजे थीम ओके आहे, पण हा कॉमन मॅन, म्हणजे जोपर्यंत एखादा कॉमन मॅन या सर्व गुंडांच्या तावडीत सापडत नाही तोपर्यंत हे सर्व गुंड आहेत असं वाटणार नाही ना. मग या सर्व विलन्स मध्ये एक तरी सर्वसामान्य माणूस हवाच ना. सो ह्या गुंडांच्या तावडीत सापडलेला तो मी कॉमन मॅन असं समजा. Am I right, Mr. Deva? येस येस, युअर करेक्ट. मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात बसा ना तुम्ही, असे उभे का? प्लीज 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 सर. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या बर्थडे साठी तुम्ही खरं तर असं मेडिकल किंवा असं काहीतरी असं डॉक्टर थीम वगैरे चूज करायला हवी होती ना. हे अचानक अंडरवर्ल्ड. अंडरवर्ल्ड कोणाची आयडिया आहे? डॉलीबाई, ते आपण ना ते क्या बात है मॅम, बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. आय मीन मला पण इंटरेस्ट आहे हे सगळं जाणून घेण्यात. देवा, काय क्लास थीम आहे यार. नाही म्हणजे ही आयडिया तुला सुचली कशी? डॉलीबाई, ते देवा, अरे असं काय करतोयस? म्हणजे मॅमने तुला इतक्या प्रेमाने काहीतरी विचारलं आणि तू चक्क त्यांना इग्नोर करतोयस. दिस इज नॉट डन देवा. प्लीज त्यांना सांग ना. इतकं क्रिएटिव्ह तुला कसं काय सुचलं? तुझा काही संबंध आहे का अंडरवर्ल्डशी?